नमस्कार मंडळी. तर मी खूप दिवसांनी ब्लॉग करते. काही नाही, असा विचार केलाय की लवकरच पुन्हा एकदा ब्लॉगिंगला सुरुवात करूया. त्यासाठी तर आज आम्ही दादरला चाललोय, मी आणि विवेक. तर म्हटलं की देर आहे दुरुस्त आहे, तर आपण सुरुवात करूया. नेहमी मी फिरायला जाते त्यावेळेला ब्लॉग करत असते, ते अर्धवट एडिट सोडते आणि मग तशीच येते. आता आम्ही ॲक्वालाईनला आलोय आणि निघालोय. म्हणजे आम्हाला दादरला जायला सध्या ॲक्वालाईन खूप जास्त बरी पडते. तर त्यामुळे आता आम्ही जातो. आम्ही दादरला पोहोचलोय, अर्धा तास लागला आम्हाला पोहोचायला. हा, तर काय कामानिमित्त आलोय, खूप दिवस आलो नव्हतो म्हणून चाललोय. आणि स्लिपरी स्लिपरी पाऊस आताच पडून गेलाय. ते गेला ते गेला जे हा असंच करतो, हा मला सोडून कुठेही जात असतो इकडे तिकडे. हा, तर आता मी ना इराणी कॅफे मध्ये चाललोय, कारण की खूप दिवस आम्ही गेलो नव्हतो. तर तिकडे जाऊन आम्ही खिमा भाव खाणार आहे. मला तिथला चहा नाही आवडत, कारण की मला असं प्युअर दुधाचा घट्ट काय आवडत नाही. आणि दुसरं म्हणजे मला सँडविच पण घ्यायची आहे आणि फिल्टर कॉफी मला आवडते. तर मनीजमधनं मी फिल्टर कॉफी पण पिणार आहे. तर असा हा डे आउट असणार आहे. मिळालं तर आम्ही साड्या बघायला पण जाऊ, किंवा मग एखादं एक्झिबिशन असेल तर, आणि पार्कात जरा फिरायचं असं. फटका नको माझ्या तोंडाकडे बघतोय. आम्ही आता इथे आलोय लाईट ऑफ भारतला. Do you hear that? My sanity about to break while everyone I know's out. On a trip, on a boat, on a lake. I'm tired of feeling all FOMO. Babe, I don't even care if we stay home. Put our to-do list on ice. सो हिअर इज आवर ऑर्डर. आणि आता हा खाणार आहे. 3 महिने ती जाऊ दे. तर आम्ही लाईट ऑफ भारतमध्ये आता आलो होतो. इराणी कॅफे आहे तो दादरमधला, सगळ्यांनाच माहिती आहे. तर या वेळेला आम्ही बॉम्बे स्टाईल किमा पाव मागवला, चिकन किमा. मुंबई. सॉरी, मुंबई स्टाईल. लास्ट टाइम आम्ही एक मिस्टेक केली होती, की मी म्हटलेलं की आम्ही लास्ट टाइम पण असं काही पहिल्यांदा नव्हतं आलो, पण म्हटलं काहीतरी नवीन ट्राय करूया. आणि आम्ही लास्ट टाइम ना डबल डेकर मागवलेलं. सो त्याच्यामध्ये ऑमलेट आलं होतं आणि ते पण हाफ फ्राय. तर विवेकला ते खूप कसं तरीच वाटलेलं, कारण की त्याचा त्यातला जो योक असतो तो असा कुक नसतो ना फुल. तर त्यामुळे ते मी खाल्लं होतं, कारण मी तसं खाते त्यामुळे. तर मग यावेळेला मी म्हटलं की नो एक्सपेरिमेंट्स, आपण आहे ते मागवूया. तर आता मी आहे ते मागवलंय. आणि हा आहे विवेक. कुठला फ्रेंच स्टाईल त्याची हे आहे, काय म्हणतात, बियर्ड त्याची जी आहे ती फ्रेंच स्टाईल आहे. तर आता त्याने ठरवलंय की यामध्ये आपण बदल करूया, आणि तो बदल करणार आहे क्लीन शेव करून. पण मला असं वाटतं की त्याने क्लीन शेव करू नये. पण जर त्यांनी केली कधी, आणि तर तुम्ही सांगा कॉमेंट करून की तो कसा दिसतो. ठीक आहे, हे असं चांगलं वाटतंय की असं. मला वाटतं मुलगा दाढी आणि बॉडीमध्ये छान दिसतो. तर बॉडी तर आपल्याकडे आहे, मुलगा नाहीये. पण आपल्याकडे बॉडी आहे, दाढी नाहीये. चला आता मी जाते आणि मनीज मधला कॉफी मागवते. फिल्टर कॉफी आहे. चांगली आहे, साखर थोडी कमी आहे. तर आता आम्हाला कळलंय की इथे वनिता समाज हॉलमध्ये एक्झिबिशन आहे. तर म्हटलं जाऊया जरा आपण, थोडीफार विंडो शॉपिंग किंवा एखाद दुसरं काय आवडलं तर घेऊ, कारण एक्झिबिशन जरा छान असतात ना त्यामुळे. तर बाय द वे, तुम्ही माझा OOTD बघितला नाहीये, तर मी तुम्हाला दाखवते मला OOTD. सो काही दाखवला. हा किती युनिक टॉप आहे. एका बाजूने असं स्लीवलेस आहे, त्याला छान नॉट आहे आणि असं आहे. आणि ह्याचा बॅग खूप मस्त
असा छान सुंदर कमाल. धागा उरला नाही ना हा ह्याला अजिबात आवडला नाही का ते मला नाही माहिती पण मला स्पेशल भव्य प्रदर्शन. हा हे रक्षाबंधन स्पेशल आराध्य इव्हेंट आहे. इथे लिहिलं तर उलटा दिसत असेल तर मला वाटतं की आपण रक्षाबंधनची शॉपिंग विवेककडनं इथेच करून घेऊया. रेडी आहेस ना? रक्षाबंधनसाठी आहे. तोड कशाला बघायचंय? तू घेऊन देणार ना मला? एंट्री तिथून असते आराध्याची. सो ही साडी मी आता आत्यासाठी बाय केली आहे. साज कलेचा नावाचा ब्रँड आहे आणि यांच्याकडून मी आधी पण साडी बाय केली. मी फोटो इथे लावते आणि मी सेम माझ्या आत्यासाठी घेतली. याच्या निऱ्यांना असा वेगळा कलर आहे आणि बॉडी पूर्ण या कलरची आहे. थँक्यू. हा बघा निरुत्साही माणूस बघा. मी तिकडे साडी खरेदी करत ती जराही हेल्प केली नाही मला. इकडे लांब जा ना सारखा. आता आम्ही पुढे निघतोय. आत्यासाठी साडी घ्यायची होती तर ते सॉर्ट झालंय. मी साडी घेतली एक सॉफ्ट वाली. आता मी ह्याला दाखवते. 250 रुपयाच्या पगारामध्ये 250 रुपयाची साडी नाही 1000 रुपयाची साडी आहे. 250 रुपयाचा पगार बोललो. हा ह्याला असं नाही. ह्याला असं म्हणतात 12 आण्याची कोंबडी 4 आण्याचा मसाला. मी एक्झिबिशनला जाते आणि मी ही चादर वाटते मला. अरे बाबा आज जाऊ दे. आता आम्ही स्काउट गाईड हॉलला आलोय. पार्कामध्येच आहे. आय थिंक तिकडे पण कोकण बाजारचं एक्झिबिशन आहे. आम्ही आता येत आहे. टक्कर देते मी ऋतुजावर आपला टक्कर नाही देते. बाय द वे ते वनिता समाजचं आय थिंक ऋतुजाने कव्हर केलंय तर मी ते तिचं हँडल देते. युट्यूबचं हँडल देते तर तिकडे जाऊन बघा तुम्हाला कळेल तिकडे काय काय होतं. आता ते आज लास्ट डे सो ते बंद झालं असेल पण आय गेस तुम्ही ऑनलाईन करू शकता म्हणजे शॉपिंग करायची असेल तर. चला आता आपण जाऊया. मी बघते काय आहे का. तर इथे ना पण उत्पन्न दाखवलं पॅरी फ्रॅग्रन्सेस म्हणून आहे. इथे मस्त परफ्युम्स आहेत. त्या ॲज युजल मी शॉपिंग केलंय माझ्यासाठीच केलंय. तर हा एक फ्रेग्रन्स मी घेतलाय कयाली व्हॅनिला. दुसरा जो आहे तो हंका म्हणून वगैरे असा मिक्स असलेला छान फ्रेग्रन्स आहे. त्याने जास्वंदीचा फूल घेतलाय आणि आम्ही नाही बोलून शॉपिंग केली परफ्युमची. ह्यानी स्वतःसाठी 3 परफ्यूम उचलले आणि मी तर 2च घेतले बाबा स्वतःच्या मनाला आवर घालत. पण ब्रँड खरंच चांगला आहे. तुम्हाला आवडले तर नक्की घ्या. खूप छान असे मला जसे आवडतात तसे फ्रेग्रन्स होते. असे ऊद वगैरे मिक्स असलेले छान असे. ह्यानी तर ह्याला तर खूप जास्त स्वीट आवडतात तर ह्यानी असं डार्क चॉकलेट म्हणून घेतलाय तर तो फ्रेग्रन्स घ्यायची गरजच नाही. तो स्प्रे केलाय तर सगळा त्याचाच येतोय. तर मी माझे तर परफ्युम्स तुम्हाला मगाशी दाखवले मी कुठले घेतलेत. याचे मला वाटतं लेजंड नावाचा एक घेतलाय आणि डार्क चॉकलेट नावाचा घेतलाय आणि अजून एक कुठला बस आणि हा अजून तो जो मी घेतलाय तो सेम घेतलाय त्यांनी तसा आहे कयाली वनिला. तर असे आम्ही मोजून 5 परफ्युमचे डबे उचललेत. आता आम्ही पार्कात चालतोय आणि जर जातो आता काय बघूया. नेक्स्ट प्लॅन काय ठरला नाही. अनप्लॅन होतं. हे बघा पोपट तर तुझा झालाय. गब बाजार. हे बघा इकडे ना पोपटांची फॅमिली आहे. क्यूट ना. हे मनाने मला दाखवलं माझं लक्ष नव्हतं. आणि हा जो आवाज येतोय ना हा त्यांचाच आहे. त्यांची अख्खी फॅमिली या झाडाखाली आहे. सॉरी या झाडाच्या वर आहे. या झाडाच्या खाली आम्ही उभे आहोत. चला आता आम्ही चालतोय. सनसेट व्हायला आलाय. हा मिक्स करत असतो नुसतं. हा इथे पार्कात खूप काय काय आधी ना नुसतं असं काही नसायचं. फक्त आजी आजोबा आणि कपल्स असायचे. आता मस्त गोष्ट आहे की ते काय 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 असं विकायला वगैरे असतं. क्रोशेचं अँड ऑल. बेकरी नाही. एका बाजूने मला असं वाटतंय की मी केक शॉपमध्ये पण त्यांनी जो डार्क चॉकलेट मारलाय परफ्यूम बापरे तो नकोसाच. म्हणजे ज्यांना गोड आवडत नाही त्यांच्यासाठी नकोस आहे. ज्यांना आवडतं त्यांच्यासाठी चांगलं आहे. एकतर बोलतो व्लॉग करत नाही हा आणि मला चिडवतो काय. 1 मिनिट. हा मला काय चिडवायचं जेव्हा मी आधी कंटिन्यू ब्लॉग करायचे तेव्हा की काय कसले ब्लॉग असतात तिचे. हा आले निघाले पोचले झालं संपलं ब्लॉग. आणि आता जेव्हा मी व्यवस्थित करायचे ना आता पण करायचे पण बेकारच आहे. ते काही असू दे मी करतेय त्याला ह्याला अप्रिशिएट करायचंच नाहीये. आणि फक्त एवढं बोलायचं आहे की मी असेल तर ब्लॉग मध्ये येऊ नको. अर्ध्या ब्लॉग मध्ये हाच असायचा माझ्या आधी. हा आणि ह्याला ब्लॉगर बनायचंय ज्याला सोबत असलेला ब्लॉगर चालत नाही.
आता आम्ही चाललोय, आम्ही काही खाल्लं नाही ऍक्च्युली, तर आम्ही काहीतरी खाऊ. आणि हा बाय द वे, आम्ही आता पार्कात होतो तर आम्हाला ना कांचन सर दिसले होते, कांचन पगारे. तर आता त्यांचं, अरे तर कांचन सरांचं सागर सरांसोबत नाटक आहे, जे तुम्हाला माहितीच असेल, शिक्कामोर्तब. सगळ्या ब्लॉग मध्ये प्रमोशन करते, तर जाऊन बघा. आत्ताच काल त्यांचा प्रयोग झाला, 15 ऑगस्टला परत एक प्रयोग आहे नाटकाचा. तर प्रबोधन घडलंय, तर नक्की जाऊन बघा. आता आम्ही चाललोय. मला ना ऍक्च्युली इकडे महाराजांचा भेटते हा इकडे. बघितलेलं. तर आम्हाला ऍक्च्युली माझ्यासाठी सँडल घ्यायची आहे, तर मी ना बाटाचं आउटलेट शोधते इथे कुठे आहे का, कारण की आम्ही काल जेव्हा पार्लरला गेलो तिकडे ती सँडल नव्हती जी मला हवी आहे. तर आता आय होप इथल्या इथे असेल, तर बघतो जाऊन. याला ही दाढी नको आहे, हा ट्रिम पण नाही करणार, हा क्लीन करणार. ह्याची किंमत तर बघा. आणि मुलांच्या सॅलूनमध्ये काही वाईट पण नसते या. आमच्या सॅलूनमध्ये छान असतं, मस्त सुदी म्हणजे छान रोमॅन्टिक गाणी लागलेली असतात, छान ट्रीटमेंट असते, चहा पाणी विचारतात. इथे कशाचं काय नाही. असंच असतं काय मुलांचं सॅलून? आणि किंमत तर मला ह्याने हेअर कट करावा आणि हेअर कट आणि बियर्ड कट करावीस मला अजिबात वाटत नाही, कारण तो आहे तसंच चांगलं वाटतं. दाढी आणि बॉडीशिवाय मुलांना शोभा नसते. एवढे चांगले कर्ली हेअर आहे, याला ते पण नको. चांगली थोडीफार दाढी आहे, कधी नव्हे देवाने दिली आहे, ती पण कट करायची आहे. मग काय बघूया आता आफ्टर लुक कसा येतो. याचा जो काय लुक येणार आहे तो बघून माझ्याच तोंडाला फेस आलाय. Well, I chipped my tooth on a tangerine, and the jailbird singing something about the way things used to be. Now I'm dancing on a wire like a cheap paper tiger, strumming on a heartstring stereo to a song that no one knows, and it goes like this. Hey, hey, yeah, said it goes like this. Say la vie, oh, don't ask me, 'cause it goes like this. Yeah. हेअरकट करू का? मी हसण्याचं पाप नाही करणार. किती हसू आलं तरी मी नाही हसणार. तुम्ही पण हसू नका, त्यासाठी वेगळी शिक्षा आहे नरकात. हा चल जाऊया. तर मी आणि माझी बहीण आम्ही दोघी जणी आता आलोय मार्तंड. जाऊ दे, मगासपासून मी ब्लॉग केला होता पण तो काही शूटच नाही झाला. ऍज युजल जरा नवीन आहे ना मी, तर आता आम्ही आलोय मार्तंड मिसळमध्ये जाऊन खातो काय. ही बॉडी ही बघून इथपर्यंत कोणी इम्प्रेस होणार असेल तितक्यात कोणीतरी चेहरा पाहिजे. आणि म्हणे कसा आहे हा. आता आम्हाला विचारतो मी चांगला नाही वाटत आहे. हा चालेल, चांगला जाऊ दे. आता तू तुझा निर्णय घेतलेला आहे पण तुला काय प्रॉब्लेम होता यार? फक्त एका शब्दाचा फरक आहे, गाय आणि नाही पण ठीक आहे, इट्स ओके. आता काय काही पोरांना आवडते क्लीन शेव, पण तो क्लीन शेवचा जमाना गेलाय माझ्यामध्ये. जर तो पूर्वी होता, ते जेव्हा ते शाहिद कपूरचे वगैरे सिनेमे होते ना, तेव्हा मी आहे. तू आहे माझाच फोटो
हा असाच दिसतोय तू, सेम टू सेम. आता आपल्या दोघांमध्ये काहीच फरक नाही. जा मग माझ्या नावाने कामाला. पण मी कामातून जाईल. ही बघा, ही मिसळ अशी मस्त येते, अशी मस्त झणझणीत रस्सा आणि हे असं सगळं. आणि आता हा मी खाणार. माझा चहा येईपर्यंत मिसळ. तर माझा आता चहा आलाय आणि मी मिसळ पाववरनं मोर्चा इकडे चहा वळवलाय. कारण माझ्या लक्षात आलं की मला मिसळ ही मला असं मिक्स वगैरे केलेलं आवडत नाही ते पर्सेंट. मला फक्त अशा रस्सा रस्साच आवडतो. आणि मला आठवण झाली की मला पापलेटची मिसळ जास्त आवडते खाण्याची. तर मग मी म्हटलं की जाऊ. तर मग मी आता चहा पिते. इथला चहा शुअर चांगलाच असतो, पण चहामध्ये पण माझा फेवरेट ब्रँड पंढरपुरी चहा आहे. तो वाटेत दिसला तर मी कधीतरी पिते. अदर दॅन दॅट बाकी काही नाही. मी ऍक्च्युली बाटाला जात होते, पण जाता जाता ह्यांनी वाटा चेंज केल्या आणि आम्ही सॅलॉनमध्ये गेलो. पण आता आय एम शुअर की आम्ही आय होप माझं काम करायला बाटाला. तर मी याला सांगितलंय की मला असं फॅन्सी टॉप गिफ्ट कर असं. म्हणजे मी गिफ्टिंगच्या आयडियाज पण त्याला देतो अशा समोर की काय देऊ शकतो मला रक्षाबंधनला. तर मी त्यांना म्हटलं की असं काहीतरी घेऊन ते स्वस्तात नसतो. तर तू गेस करायची प्राइस काय. गेस द प्राइस माझ्या टॉपची. 750. हे परफेक्ट लिहिलेलं आहे. हा नुसता मला जाब विचारत असतो खाण ह्याचं तोंड बघत असेल याच्या अपेक्षा काय आहे. तर मी वेगळं शूट नाही केलं, कारण की तुम्ही ऋतुजाच्या ब्लॉगमध्ये एक दोन मला ती सँडल घेताना बघितलं असेल त्यामुळे. पण फायनली सँडल मिळाली दादरच्या स्टोअरमध्ये आणि आता मी घरी जातोय पुन्हा एकदा ॲक्वा मेट्रो. आय होप हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब केलं तर चालेल. बाय. थँक्स फॉर वॉचिंग.